आपण रामायण महाभारत खूप ऐकला, खूप कहाण्या ऐकल्या। आज या कलियुगाची सत्य कथा ऐका, भगवंताचे लीला बघा, भगवंताचे आमच्या शिवकावन अनुभव कशा प्रकारे घडत असते। आता या कहाणीच्या माध्यमातून ऐका। करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा। पुत्र सूरज हो रामचंद्र पिता, पुत्र सूरज हो रामचंद्र पिता, करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा। पुत्र सूरज हो रामचंद्र पिता, पुत्र सूरज हो रामचंद्र पिता, बीजाबाई आहे सूरजची आई, बिरजाबाई आहे सूरजची आई, बीजाबाई आहे सूरजची आई, बिरजाबाई आहे सूरजची आई। राणे घाई घाई गा भगवंता, उलळे गाई गाई हो भगवंता, राणे घाई घाई गा भगवंता, उलळे गाई गाई गा भगवंता। करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा, करोली गावची ऐका सत्य कथा। पुत्र सूरज हो रामचंद्र पिता, पुत्र सूरज हो रामचंद्र पिता, बीजाबाई आहे सूरजची आई, बिरजाबाई आहे सूरजची आई, बीजाबाई आहे सूरजची आई, बिरजाबाई आहे सूरजची आई। राणे घाई घाई हो भगवंता, राणे गाई गाई गा भगवंता। बघा, पुत्र सूरज, पिता रामचंद्रजी कोले, रामचंद्रजी कोले सूरजचे बाबा, आई बीजाबाई, मुक्काम करोली, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली। ही तिथली घटना आहे एका सेवक दादाच्या इच्छी। त्या गावामध्ये, करोली या गावामध्ये 4 हवन कार्य घडत होते। 2 मुलं बैल धुण्याकरिता गावच्या एका छोट्याशा तलावावर गेले, तरी तलाव म्हटला तर अतिशय खोल प्रमाणात राहत असते। एक अनेकाचा मुलगा आणि एक सेवकाचा मुलगा। अनेकाच्या मुलाला काही नाही झालं, बघा भगवंत अनुभव कसे घडवत आहेत। पण जो शेवकाचा मुलगा होता सूरज, रामचंद्रजी कोले यांचा मुलगा सूरज कोल्हे, हा त्या तळ्यावर गेला बैल धुण्याकरिता। बैल धुवून झाले, मुलांनी विचार केला, मुले काय आम्ही मोठे जे माणसं जात असतात तळ्यावर जातात ना काकाजी, ते सुद्धा बैलाची पोहण काढत असतात।
तर मग ते मुलं पाहायचे, ते कधी आपल्या आई बाबा सोबत गेले असतील तळ्यावर बैल धुण्याकरिता, तर त्यांनी बघितलं, त्यांनी त्याचप्रमाणे आपण जसे करत असतो आपले मुलं बाळही तसेच करत असतात. त्यांच्या दिमागात ती गोष्ट राहिली आणि ते दोघही मुलं बैल धुण्याकरिता तळ्यावर गेले. तो तलाव 10-15 फीट खोल होता. बैल धुवून झाले, सगळं काही झाला. मुलांना विचार आला की आपण या बैलांची पोहण काढायची. पोहण काढत असताना मुलांनी जसे बैल आतमध्ये गेले, त्या पोहण्यासोबत आपणही आपल्याला तैरता यावं म्हणून बैलांच्या त्या सेफ्टीला हात घेतले आणि ते मुलं सुद्धा पोहण मध्ये गेले. अचानक त्या सूरज शेवकाच्या मुलाचा हात त्या सेफ्टीवरून सुटला. जसा हात सुटला, सूरज तळमळू लागला तिथेच. आता आपण एकखट्टे हात सुटला 20 तळ्यामध्ये जाऊन, तर कोणीतरी हातपाय हलवेलेच ना वाचवा म्हणून. त्याच्या सोबतचा जो मुलगा होता अनेकांच्या, त्या तळ्याच्या जवळ काही शेतही होते. गाव असेल पण गावाच्या थोड्या आजूबाजूला शेती असेल. त्या तळ्याच्या आजूबाजूला शेती होती आणि जसा सूरजचा हात त्या शेपटीतून सुटला, सूरज पाण्यामध्ये तळमळू लागला. वाचवा वाचवा असा तो म्हणू लागला आणि त्याच्या सोबतीला जो मित्र होता तोही म्हणू लागला, वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा, माझा मित्र पाण्यात बुडत आहे, वाचवा कोणीतरी वाचवा. असा त्या सूरजच्या मित्राने आवाज मारला. त्या मुलाचा आवाज ऐकून जे शेतामध्ये जे शेतकरी काम करत असायचे, ते शेतकरी त्या मुलाचा आवाज ऐकून धावत धावत त्या घटनास्थळावर आले. घटनास्थळावर आल्याच्या नंतर त्यांनी त्या शेतकऱ्याने त्या मुलाला बाहेर काढलं, कारण तेवढ्या वेळ मुलगा दम घेऊ शकत नाही. तो एकदम त्याला काय म्हणतात बेशुद्ध होऊन गेला. सूरज पाण्यामध्ये बुडून गेला. शेतकरी आले, सूरजला काढला बाहेर आणि शेतामध्ये काही बाया मंडळी पण असते, पुरुष मंडळी बाया मंडळी हे सुद्धा शेतामध्ये होते. आता पुरुषांनी काढलं बाहेर, सूरजला दाबू लागले उठवू लागले. सूरज काही उठत नव्हता. सूरजचे श्वास थांबलं होतं, कारण सूरज मरून गेला होता. तर तिथून काही ताई लोक, त्या गावातील काही बाया गावात गेल्या, तळ्यावरून गावात गेल्या, जोर जोराने म्हणू लागल्या, बिजाबाई, अगं ए बिजाबाई, तू इथे काय करत आहे? तुझा मुलगा पाण्यात बुडून मेला. तसं आईनं ऐकलं, तसे आईचे देह भान विसरली. आई रडू लागली, सूरज सूरज म्हणू लागली, धावू लागली, पळू लागली, देह भान विसरली. जिथले काम तिथं सोडले आणि आई धावत 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 त्या घटनास्थळावर गेली. बाळाला मांडीवर घेतलं, आई आहे. बाळाचे तसे दृश्य बघून आईला खूप दुःख झालं, खूप दुःख झालं. आई रडू लागली, खूप रडू लागली. सूरजला नावाने बोलवू लागली, बेटा सूरज उठ, बेटा सूरज उठ रे बाबा उठ. भगवंताला म्हणू लागली. बघा ती शेवटी ताईच होती. भगवंताला म्हणू लागली, हे भगवंता, हे तू काय केलं? बाबा हे तू काय केलं? बघा आईचे देह भान विसरले आणि आई म्हणू लागली, जसं तोंडात आलं तिच्या तशी म्हणू लागली. देह भान विसरली, जसं तोंडात आलं तसं म्हणू लागली. बघा भगवंत शब्दावर कशी उभे राहतात ताई.
भगवंत शब्दावर कशी उभे राहतात काकाजी? आईच्या मुखातून शब्द निघाले, भगवंता माझ्या मुलाला एक तरी वेळा माझ्याशी बोलू दे बाबा, माझ्या मुलाला एक तरी वेळा माझ्याशी बोलू दे, मग मेला तरी चालेल. आईचे दुःख, आईच्या तोंडातून तसे शब्द निघाले, आम्ही परमात्मा एक, मार्गाचे सेवक. वाईट शब्दात बोलू शकत नाही आणि बोलायलाही नाही पाहिजे, कारण दैविक शक्ती जागृत आहे आपल्या मार्गात. आमच्या मुखातून जसे शब्द निघतात दादा, तसे आमच्या सोबत ते घडत असतात. आईचे शब्द निघाले, भगवंता माझ्या मुलाला एक तरी वेळा माझ्याशी बोलू दे, मग मेला तरी चालेल 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 अशी आई बोलू लागली. बीजाबाईने परसाचं पान घेतलं, तळ्याच्या साईडला परसाचं झाड होतं. बीजाबाईने परसाचं पान घेतलं, 7 वेळेचा तीर्थ तिथं बनवला. तळ्याचा पाणी घेतला, परसाचं पान घेतलं, 7 वेळेचा तीर्थ बनवला, सूरजच्या तोंडात टाकला. बीजाबाई आणि बीजाबाईने 7 वेळेचा तीर्थ बनवला, सूरजच्या तोंडात टाकला. आणि बीजाबाई काय म्हणत आहे हे बघा. एक बार बोलाल मेरे तेरी माता रोती है, एक बार बोला मेरे तेरी माता रोती है, एक बार बोलाल मेरे तेरी माता रोती है, एक बार बोला मेरे तेरी माता रोती है, जब माता तेरी रोती है तेरी याद सताती है, जब माता तेरी रोती है याद सताती है, जब माता तेरी रोती है तेरी याद सताती है, जब माता तेरी रोती है तेरी याद सताती है, एक बार बोलाल मेरे तेरी माता रोती है, एक बार बोलाल मेरे तेरी माता रोती है, जब माता तेरी रोती है तेरी याद सताती है, जब माता तेरी रोती है तेरी याद सताती है, क्या करूं क्या नहीं समझ नहीं आता, कैसा मेरा सूरज जमीन पे है लौटा, नहीं समझ नहीं आता कैसा मेरा सूरज जमीन पर है लेटा, क्या करूं क्या नहीं समझ नहीं आता, कैसा मेरा सूरज जमीन पे है लौटा, क्या करूं क्या नहीं समझ नहीं आता कैसा मेरा सूरज जमीन पर है लेटा, फूल देना एक बार बोलाल मेरे तेरी माता रोती है, एक बार बोला मेरे तेरी माता रोती है, जब माता तेरी रोती है तेरी याद सताती है, एक बार बोलाल मेरे तेरी माता रोती है, एक बार बोलाल मेरे तेरी माता रोती है. बघा भगवंत शब्दावर कशी उभी आहेत आणि राहतातच. तर सेवकीताईचे शब्द निघाले त्याप्रमाणे
बघा सेवक दादा शेवकिनताईंनो परमेश्वर शब्दावर उभं राहते. बीजाबाईच्या भगवंताने ऐकलं, बीजाबाईने भगवंताच्या ऐकलं. शेवकिनताईंनी 7 वेळेचा तीर्थ बनवला. कुठला? तळ्याचा पाणी घेऊन, तळ्याचा पाणी घेऊन भगवंताच्या नावाने 7 वेळेचा तीर्थ बनवला. भगवंताने ऐकलं, भगवंताने ऐकलं. सूरजला म्हणजे जाग आलं, होश आला. बघा मेलायला सूरज जिवंत भगवंताच्या कृपेने होत. सगळे म्हणायचे सूरज मेला, सूरज मेला. आणि बीजाबाईचे शब्द बघा, भगवंता माझ्या मुलाला माझ्याशी एक तरी वेळा बोलू दे, मग मेला तरी चालेल असं म्हटलं. तीर्थ पाजलं आणि भगवंताने सूरजचे ऐकलं. आणि सूरज हातपाय हलवू लागला आणि आईच्या मांडीवर होता. त्याने अशी बघितलं आणि म्हटलं, आई मी कुठं आहे ग? आई मी कुठं आहे? असं म्हटलं, एक शब्द म्हटलं. बघा शेवकिनताईचे शब्दच पडले होते की भगवंता माझ्या मुलाला एक तरी वेळा माझ्याशी बोलू दे, मग मेला तरी चालेल असं म्हटलं. भगवंतांनी शेवकिनताईचे ऐकलं. सूरजने म्हटलं, आई मी कुठं आहे ग? एक शब्द बोलला आणि सूरज पुन्हा मरण पावला. बघा भगवंताची लीला बघा. शब्दावर भगवान उभे आहे. तर काय म्हणतात? शब्द संभाल कर बोलिए, शब्द को नहीं हाथ पाओ, शब्द संभाल कर बोलिए, शब्द को नहीं हाथ पाओ, एक शब्द दवाई करे और एक शब्द करे खाओ बाबा, एक शब्द करे शब्द संभाल कर बोलिए, शब्द को नहीं हाथ पाओ, शब्द संभाल कर बोलिए, शब्द को नहीं हाथ पाओ, एक शब्द दवाई करे और एक शब्द करे खाओ बाबा, एक शब्द करेगा. बघा बीजाबाईंचे शब्द पडले होते की भगवंता माझ्या मुलाला एक तरी वेळा माझ्याशी बोलू दे, मग मेला तरी चालेल. सूरज म्हटला, एक शब्द बोलला फक्त, आई मी कुठे आहे ग? असं म्हटलं आणि सूरज पुन्हा मरण पावला. पिता रामचंद्रजी कोले घरी नव्हते. एवढी घटना त्यांच्या इथं घडली तरी सुद्धा शेवकजी रामचंद्रजी कोले सूरजचे पिता ते घरी नव्हते. ते बाहेरगावी गेलेले होते. बाहेरगावी गेले होते आणि बाहेरगावून गावी येत असताना जसे गावामध्ये आले तसे गावातल्या काही लोकांनी म्हटलं, आता गावामध्ये घटनाच घडली तर सगळ्यांना माहित चालत असते. गावातल्या लोकांनी त्याला सांगितले, सूरजच्या बाबाला म्हटलं, रामचंद्र भाऊ तू इथे काय करत आहे? तू इथे काय करत आहे? तुझा मुलगा पाण्यात बुडून मेला. बघा बाबांच्याही आत्म्याला धक्का पोहोचला आणि बाबाही देहभान विसरले. सूरजचे बाबा देहभान विसरले आणि उठत पडत सायकलने धावू लागले. त्यांना सुचायचे की मी काय करावं काय नाही. आता तेवढी मोठी गोष्ट ऐकून कोणालाही धक्का लागला. एकुलता एक मुलगा सूरज आपल्या आई बाबाचा. एवढं गावातल्या लोकांनी सांगितलं की रामचंद्र भाऊ तुझा मुलगा तळ्यात पाण्यामध्ये बुडून मेला.
असं ऐकलं तर सूरजच्या बाबाचे देह भान विसरलं. सूरजच्या बाबा धावत उठत पडत त्या घटनास्थळावर गेले आणि रडू लागले. सूरजला लाळवू लागले, चुंबवू लागले. हो, जशा प्रकारे आईची माया असते त्याप्रमाणे बाबांची सुद्धा माया असते. बाबांचं प्रेम दिसत नसतं, आईचे प्रेम दिसत असतं, पण बाबाचं प्रेम दिसत नसतं. बाबा रागवतात ना, आम्ही काय म्हणतो, माझ्या बाबानं मला रागवलं म्हणतो ना, माझ्या बाबांना मला रागवलं, माझा बाबा खूप खूप वाईट आहे. नाही हो, बाबा वाईट नसतात, बाबांच्या रागामध्येच प्रेम असते. तर काय म्हणतात रामचंद्रजी कोले, एका भगवंताला विनंती करू लागले, घटनास्थळावर विनंती करू लागले आणि त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा विनंती केली बाबांना. म्हणाले, काय म्हणतात, बचा दो मेरे सूरज को, आईचे शब्द बघा आणि बाबांचे शब्द बघा. आईने म्हटलं, भगवंता माझ्या मुलाला एक तरी वेळा माझ्याशी बोलू दे, मग मेला तरी चालेल. आणि बाबांनी काय म्हटलं, हो, बचा दो मेरे सूरज को कि खोल दे इसके नैना है, चला दो सांस सूरज की चमत्कार तुमको दिखाना है. बाबांनी म्हटलं की एक वेळा आता तूही माझ्या मुलाला बोलू दे, मग मेला तरी चालेल. म्हटलं का नाही. बाबांचे प्रेम अतिशय जास्त प्रमाणात असते, आईपेक्षाही जास्त असते. माय रडून दाखवते, बाबा रडून दाखवत नाही. अशा प्रकारे सेवक दादांनी, रामचंद्र कोले सेवकजी यांनी म्हटलं, भगवंता माझ्या मुलाची सास चालू दे, याला वाचवू देवा, तुला वाचवाच लागेल. भगवंता मी एक परमेश्वर, एक ध्येय मानत असते, एक ध्येयाने एक लक्ष्य, एक परमेश्वर मानत असते. बाबा तुम्हाला माझ्या मुलाला वाचवावेच लागेल आणि वाचवून सुद्धा तुम्हाला हा चमत्कार दाखवा लागेल. अशा प्रकारे रामचंद्रजी कोले बाबाला विनंती करू लागले, म्हणू लागले. आणि काय म्हणतात, तेव्हा रामचंद्रजी कोले एका भगवंताची आठवण आली आणि त्याने एका भगवंताची आठवण आली. बघा बाबांचे सेवक रामचंद्रजी कोले, तेवढी घटना घडली त्यांच्या इथे सुद्धा, तरी सुद्धा
त्यांच्या देह डगमगला नाही भगवंताविषयी. बघा सेवकांनो, त्यांच्या देह डगमगला नाही. त्यांनी एक चित्त, एक लक्ष, एक परमेश्वर मानलं होतं म्हणून त्यांच्या देह डगमगला नाही. नाहीतर तेवढी घटना घडल्याच्या नंतर सुद्धा कोणी कोणी सेवकांचे मन डगमगत असते. हट का मी मार्गात असून सुद्धा माझ्याशी एवढं घटना घडली. दादा तुम्हाला वाटलं का असं? वाटतच असतं. पण त्यांना एका परमेश्वरावर विश्वास होता आणि तेवढ्यातच त्याच तळ्यावरच त्यांनी पण परसाचं पान घेतलं, तळ्याचा पाणी घेतला आणि 11चा तीर्थ बनविला. 11चा तीर्थ बनवून झाल्याच्या नंतर सूरजच्या तोंडात टाकला. एक थेंब म्हणा. आमच्या मार्गात तीर्थाला एवढं महत्व आहे. तो साधा पाणी बाबांची फूक मारल्याच्या नंतर त्या साध्या पाण्याच्या औषधीपेक्षाही जास्त त्यांची औषधीपेक्षा त्या साध्या पाण्याची फूक मारल्याच्या नंतर औषधीपेक्षा जास्त किंमत त्या तीर्थाची होत असते, त्या पाण्याची होत असते. तर आम्ही मार्गावाले तीर्थ बोलत असतो, आहे ना काकाजी? अशा प्रकारे रामचंद्रजी कोले 11च्या तीर्थ बनवला आणि सूरजच्या तोंडात टाकलं. आणि रामचंद्रजी कोले काय म्हणत आहेत बघा. मैं ध्यान धरू बाबा हनुमान जी का जी मैं ध्यान धरू बाबा हनुमान जी का. मैं ध्यान धरू बाबा हनुमान का जी मैं ध्यान धरू बाबा हनुमान जी का. जो होगा सो देखा जाएगा जी मैं ध्यान धरू महान त्यागी का जी मैं ध्यान धरू महान त्यागी का. मैं ध्यान धरू बाबा हनुमान जी का जी मैं ध्यान धरू बाबा हनुमान जी का. तत्वशाब्द नियम का पालन करो जी. तत्वशाब्द नियम का पालन करो. एक दिन दुख दूर हो जाएगा जी मैं ध्यान धरू बाबा हनुमान का जी मैं ध्यान धरू बाबा मैं ध्यान धरू बाबा हनुमान जी का जी मैं ध्यान धरू बाबा हनुमान जी का. बघा रामचंद्रजी कोले यांचा अटूट विश्वास भगवंताविषयी या काळाच्या माध्यमातून तुम्ही समजू शकता. रामचंद्रजी कोलेच्या देह डगमगला नाही तेव्हा रामचंद्रजी कोलेने 11चे तीर्थ सूरजला बनवून पाजले, मांडीवर घेतली. सूरजला मांडीवर मांडून 11च्या तीर्थ सूरजच्या तोंडात पाजलं आणि भगवंताची लीला बघा. सूरज मेलेला सूरज पुन्हा जिवंत झाला, पुन्हा जिवंत झाला. हातपाय हलवू लागला, श्वास धडकन त्याची चालू लागली, श्वास चालू लागली, धडकन चालू लागली. तेव्हा रामचंद्रजी कोले जसा सूरजच्या हात पाय हल्लं, श्वास चालला, तसाच तिथून उचलला सूरजला आणि आपल्या गावी म्हणजे गावात नेलं. ते तळ्यावर होते ना, तळ्यावरून गावात नेलं, आपल्या फॅमिली डॉक्टर जवळ, फॅमिली डॉक्टर जवळ नेलं. सगळे चेकअप वगैरे केला आणि डॉक्टर सुद्धा म्हणू लागले तुझा मुलगा मेला रे बाबा. रामचंद्रजी भाऊ तुमचा मुलगा मेला, कशाला याला आणल्या? तरी सुद्धा रामचंद्रजी कोलेला विश्वास व्हायचा
नाही. रामचंद्रजी कोले म्हणायचे डॉक्टरला, तुम्ही एक वेळा माझ्या मुलाच्या पोटातून पाणी काढून द्या. एक वेळा माझ्या मुलाच्या पोटातून पाणी काढून द्या. जे काही करायचंय भगवंत करेल, फक्त एक वेळा पाणी काढून द्या. तरी सुद्धा डॉक्टरनी म्हटलं, नाही रे बा, तुझा मुलगा मेला, ह्याला काय आता चेकअप करायचं 10 वेळा. फॅमिली डॉक्टरवर सुद्धा विश्वास नाही केला. मग असेच गावामध्ये शिबिर लागत असतात, मोठमोठे डॉक्टर येत असतात. डॉक्टर येत असतात. रामचंद्रजी कोलेनी आपल्या फॅमिली डॉक्टर जवळून त्या मुलाला उचललं. ताई, त्या मुलाला उचललं आणि गावात असं शिबिर लागलेलं होतं, त्या शिबिरात नेऊन दाखविलं. आता स्पेशलिस्ट डॉक्टर शिबिरामध्ये येत असतात. तिथे नेलं आणि म्हणाले, डॉक्टरजी, माझ्या मुलाला एक तरी वेळा पाणी काढून द्या माझ्या मुलाच्या पोटातून. डॉक्टरनी चेकअप केलं, सगळं काही केलं, सोनोग्राफी केली, हे केलं, ते केलं, एक्सरा काढली, काय काढलं, सगळं काढलं. ते डॉक्टर म्हणाले, तुझा मुलगा मेला रे बाबा, कशाला 10 वेळा चेकअप करत आहे. तरी रामचंद्रजी कोलेला विश्वास व्हायचा नाही. त्यांच्याशी बहस करून टाकलं, नाही, माझा मुलगा मेलेला नाही आहे, असं होऊ शकत नाही. रामचंद्रजी कोलेच्या एक ध्येय, एक लक्ष भगवंतावर होतं. डॉक्टर रामचंद्रजी कोलेवर चिल्लवले, डॉक्टर तू आहे की मी आहे. रामचंद्रजी कोलेला डॉक्टरने रागवलं, कारण मेलेल्या माणसाला आपण इथं नेऊन तिथं नेऊन डॉक्टरची बहसबाजी करू, डॉक्टर तर रागवतातच. डॉक्टरने रागवलं. रामचंद्रजी कोले आपल्या मुलाला घेतलं. आपल्या मुलाला तिथूनही घेतलं. आणि रामचंद्रजी कोले काय म्हणत आहे ते बघा. चलो चलो सब साथी मेरे, सूरज को डॉक्टर के पास ले जाए. मेरा सूरज मर नहीं सकता, ओ मेरा सूरज मर नहीं सकता, भगवान इसको जरूर बचाए. मेरा सूरज मर नहीं सकता, भगवान इसको जरूर बचाए. मेरा सूरज मर नहीं सकता. चलो चलो सब साथी मेरे, सूरज को डॉक्टर के पास ले. मेरा सूरज मर नहीं सकता, ओ भगवान इसको जरूर बचाए. मेरा सूरज मर नहीं सकता. बाबा हनुमान जी त्यागी जुगदेव जी ऐसा कुछ करके दिखलाए, जिससे जय जयकार तुम्हारी हो पूरे भारत में हो जाए. जिससे जय जयकार तुम्हारी. रामचंद्रजी कोले आपल्या मुलाला घेतलं, घटनास्थळावरून घेतलं, तिथून उचललं, फॅमिली डॉक्टरकडे नेलं, फॅमिली डॉक्टर कडून शिबिरात नेलं. सगळ्यांनी म्हटलं, तुझा मुलगा मेला. तरी रामचंद्रजी कोलेला विश्वास व्हायचा नाही. रामचंद्रजी कोलेला विश्वास नाही झालं. तरी सुद्धा त्या शिबिरातून मुलाला उचललं, आपल्या खांद्यावर मांडलं रामचंद्रजी कोलेनी, आणि खांद्यावर घेतलं. तिथूनही उचललं, खांद्यावर घेतलं, आणि काय म्हणत आहेत बघा. रामचंद्र कोले नहीं माने डॉक्टर की ये बात.
रामचंद्रजी कोले यांनी डॉक्टरच्या पण गोष्टीवर विश्वास केला नाही. त्या शिबिरातून आपल्या मुलाला उचललं, खांद्यावर मांडलं आणि घरी नेलं आणि आपल्या भगवंताच्या समोर मांडलं. भगवंताला विनंती केली, बाबा माझ्याशी अशी कोणती चूक झालेली आहे जी माझ्या चुकीची एवढी मोठी मला सजा देऊन राहिला बाबा तुम्ही? कोणती चूक झाली, कोणती भूल झाली? माझ्या गलतीची मला क्षमा करा, माझ्या चुकीची मला क्षमा द्या बाबा. पण माझ्या मुलाला वाचवा, तुम्हाला वाचवावे लागेल. रामचंद्रजी कोले घरी परत आले. घरी सुद्धा तीर्थ बनवला अकराचा आणि सूरजला पाजले, विनंती केली, प्रणाम केलं. प्रणाम केल्याच्या नंतर आपले शब्द मांडले. शब्द मांडल्याच्या नंतर जयघोष केला. जयघोष केल्याच्या नंतर तो तीर्थ बनवला अकराचा आणि सूरजला पाजलं. भगवंताने एवढा मोठा अनुभव घडविला. बघा सेवकांनो, शेवकीने ताईंनो, आपला ध्येय मजबूत असलं पाहिजे. आपलं ध्येय मजबूत असलं पाहिजे. आर्यन पार. एका भगवंताविषयी रामचंद्रजी कोलेंचा ध्येय मजबूत होता. मरैया जिये भगवत नाम पर, मरैया जिये भगवत नाम पर, अशा त्यांनी तत्वशब्द नियमाचं पालन केलं आणि मरैया जिये भगवत नाम पर अशा प्रकारे बाबांवर विश्वास ठेवलं आणि तीर्थ पाजलं आणि भगवंतांनी एवढा मोठा अनुभव त्यांच्या इथं घडवलं. बाबा काय म्हणत आहेत? बाबा का जयकारा लगाएंगे।